नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मी मका पिकामध्ये जे 60 क्विंटल प्रति एकर टार्गेट ठेवलेलं आहे त्यानुसार आज माझं पीक कसं आहे याबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्यासाठी काय काय नियोजन केले आहे, तुम्हाला ते योग्य वाटतं का ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आपण सुरू करूया की सपाट जमिनीवर जी पेरणी केली गेली आणि बेडवर जी पेरणी केली गेली याच्यामध्ये काय फरक दिसून येतोय। आता सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की हा साधारण 30 ते 32 दिवसाचा प्लॉट आहे। सपाट जमिनीवर रोहित पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली होती आणि तुम्ही बघू शकत असाल की याची जी वाढ आहे किंवा याची जी परिस्थिती आहे ती कशी आहे हे तुम्हाला व्हिडिओ मधून दिसून येत असेल। शेतकरी मित्रांनो, बेडवरील आणि हे एकाच दिवशी पेरणी केलेला आहे। यामध्ये तुम्हाला आपली जी रेग्युलर उंची आहे इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये जी पेरणी केली होती त्याबरोबर हे देखील आहे आणि साधारणपणे जर एका झाडाचा जर विचार केला तर साधारण माझ्या गुडघ्याच्या वरती हे याची उंची लागते आणि याच्यावर तणनाशक प्लस कीटकनाशक व्यतिरिक्त दुसरी कोणतीही फवारणी केली गेलेली नाही। आता याच्या तुलनेमध्ये माझं बेडवरचं पीक कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आहोत बेडवरील क्षेत्रामध्ये। तर याच्यामध्ये तुम्ही परिस्थिती बघा की कशी आहे। ह्या देखील प्लॉट जो आहे तो 30 ते 32 दिवसाचा आहे आणि याची उंची तुम्ही पानाची परिस्थिती आणि खाली जो स्टॉम्प आहे म्हणजे याचा जो दांडा तयार झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि हे सर्व दूर अशा तुम्ही क्षेत्रावर हे बघू शकता। तुम्हाला समोर दिसत असेल की कशा पद्धतीने हे डेव्हलप झालेलं आहे। मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न तयार झाला असेल की या क्षेत्राची माती आणि पलीकडचं क्षेत्र तुम्ही बघा की जिथं मी तुम्हाला दाखवलं की सपाट जमिनीवर पेरणी केलेली आहे, या दोन्ही क्षेत्राची जी माती आहे ती सेम आहे, फक्त याच्यामध्ये मी बेड बनवलेले आहे। पण बेड बनवल्याबरोबर मी इतर देखील नियोजन याला केलं आहे, कारण की याच्यामध्ये मी ड्रिपच्या नळ्या आतरलेल्या आहे आणि केव्हाही पाणी देऊ शकतो किंवा विरघळणाऱ्या खताच्या मात्रा मी देऊ शकत होतो। पण शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत विरघळणाऱ्या खताच्या मात्रा दिलेल्या नाही। मग काय दिलं असेल बरं मी? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण नियोजन सांगतो। सगळ्यात पहिले 15 दिवसाच्या दरम्यान मला लष्करी आळी दिसून आली, त्याच्यासाठी मी इमाम 18 आणि 25-10-10 हे विरघळणाऱ्या खताच्या मात्राची फवारणी केली। याचा व्हिडिओ मी देखील अपलोड केला आहे, तुम्ही पाठीमागे सर्च करून बघू शकता। त्यानंतर मात्र शेतकरी मित्रांनो, मी ड्रिपच्या माध्यमातून मी याला दिलेलं आहे सह्याद्री बायोटेकचं ZX100 हे दिलेलं आहे साधारणपणे 1 एकराला 800 ग्रॅम आणि त्याचबरोबर मी दिलेले आहे भूधन किट। या भूधन किट मध्ये NPK बॅक्टेरिया आहेत, त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत। आता याच्यामुळे काय झालं हे मी तुम्हाला जरा समजावून सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, ZX100 जे आहे त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे ह्युमिक ऍसिडचं जेल आहे। तर जेल असल्यामुळे काय झालं की शोषण करायला अजिबात वेळ घेतला नाही, तात्काळ शोषण होऊन पोषण सुरू झालं। त्याचाही याच्यामध्ये मला फायदा दिसून आला आणि सिलिकॉनमुळे या पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती मला चांगल्या प्रकारे दिसून आली। त्याचबरोबर याच्या जर संपूर्ण दांड्याचा जर विचार केला आणि पानांच्या जर उंचीचा विचार केला तर पहिलं जे माझं क्षेत्र आहे पलीकडचं ते फक्त गुडघ्याच्या वरती कमरेच्या आसपास उंची लागत होती, याची छातीपर्यंत उंची लागते आहे आणि एकाच दिवसाचा फरक पेरणीमध्ये आहे। मग एवढा बदल बेडचा नसून मी दिलेलं ZX100 जे आहे आणि भूधन किट आहे त्याच्यामुळे दिसून आलेला आहे। तर आपला विषय चालू होता की ZX100 मध्ये जे सिलिकॉन आहे त्याचा मला फायदा दिसून आलेला आहे। त्याचबरोबर मग भूधन किटनं काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे NPK बॅक्टेरिया आहेत त्या जमिनीमध्ये गेल्या आणि त्या पसरल्या। जीवाणूंचं काम काय आहे की सुप्त स्वरूपात ज्या आपल्या मातीमध्ये खते पडलेले आहेत ते उपलब्ध करून देण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करत असतात। आणि शेतकरी मित्रांनो, या जीवाणूंचं खाद्य म्हणजे काय तर सेंद्रिय कर्ब, आणि हे सेंद्रिय कर्ब या ZX100 मध्ये आहे आणि त्यातूनच हे जीवाणू जे आहे ते मल्टिप्लाय झाले आणि माझ्या क्षेत्रामध्ये जे सुप्त स्वरूपामध्ये जे खत पडलेली होते ते उपलब्ध व्हायला लागले। म्हणजे गेल्या महिनाभरामध्ये याला जी गरज होती पोषणासाठी अन्नद्रव्यांची ती उपलब्ध झालेली आहे, त्या तुलनेमध्ये तिथं ती पूर्तता झालेली नाही। म्हणून ZX100
आणि भूधन किट देणं किती गरजेचं आहे ते माझ्या क्षेत्रावरून तुम्हाला दिसून येत असेल। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं पीक बारसं धरत असतं त्यावेळेस जर आपण योग्य पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि उपलब्धता वाढवण्यासाठी जर योग्य काळजी घेतली, योग्य नियोजन केलं तर 100% आपलं पीक देखील या पद्धतीने येऊ शकतं। तर मी तुम्हाला सल्ला देईल की तुम्हाला जर जेडेक्स 100 आणि भूधन किट हे दोन्ही पाहिजे असेल किंवा याच्याबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल तर सह्याद्री बायोटेकचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय, तेथे जाऊन तुम्ही कमीत कमी माहिती तरी घ्या। या पद्धतीचे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला मिळाले तर तुमचं ही पीक या पद्धतीने येत राहील। शेतकरी मित्रांनो, मका हे पीक आपण कोरडवाहू न घेता बागायती पद्धतीने घेतलं तर जास्तीत जास्त उत्पादन यायला मदत होईल। आणि शेतकरी मित्रांनो, आणखी मला एक सांगा की या पद्धतीने जे मी नियोजन केलं आहे, बेड केलेले आहे, ड्रिपच्या माध्यमातून वेगवेगळे नियोजन करतो आहे, ज्या फवारण्या आहेत त्या करतो आहे, तर माझं प्रति एकर 60 क्विंटल उत्पादन निघेल की नाही निघणार हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा। आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार।